नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये सर्वत्र या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी होणार याची वाट पाहिली जात असून या निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महसूल विभाग प्रशासनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील 112 तहसीलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये हे सर्व अधिकारी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर राहतील. त्यानंतर रुजू झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आवश्यक असलेली उपजिल्हाधिकारी स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी पदे रिक्त होती. त्यामुळे आयोगानं सरकारला या रिक्त पदांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येते आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामामध्ये अडथळा निर्माण होत असलेल्या प्रक्रियेला या निर्णयामुळे पुन्हा गती घेणार आहे. पण जर अधिकारी पूर्णपणे हजर होईपर्यंत दुसरा टप्पा जाहीर करणे शक्य नसल्याचं देखील म्हटलं जात होतं. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणुका देखील महत्त्वाच्या आहेत. पहिल्या टप्प्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 331 पंचायत समितींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. निवडणुकीचे बिगुल 5 डिसेंबर पासून वाजू शकतं. त्यामुळे 31 डिसेंबरच्या आताच निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.